मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या या YouTube चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास. या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत सयाजीराजे वॉटर पार्क बद्दल, जे आहे अकलूज या ठिकाणी. व्हिडिओ पुढे चालू करण्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. सयाजीराजे वॉटर पार्क हे आहे मनोरंजनाचं एक आश्चर्यकारक जग. कौशल्यानं बांधलं गेलेलं तसेच नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता असलेलं हे एक अप्रतिम ठिकाण. यासोबतच इथे आहे वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, चिल्ड्रन्स पार्क, बोटिंग, सफारी आणि बरंच काही. तुम्ही जर या ठिकाणाला व्हिजिट करण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल एक प्रशस्त पार्किंग आणि त्या पार्किंगचे चार्जेस आहेत 100 रुपये. गाडी पार्क झाल्यानंतर लगेचच आम्ही सयाजीराजे वॉटर पार्कच्या दिशेनं धाव घेतली. हे आहे बॅगेज चेकिंग काउंटर. या ठिकाणी तुमच्या बॅग्स चेक केल्या जातात. जर का तुमची उंची 4.5 फूटपेक्षा कमी असेल तर तुम्हाला मोजावे लागतील 825 रुपये आणि जर जास्त असेल तर मोजावे लागतील 1150 रुपये. यामध्ये तुमचा जेवणाचा खर्च इन्क्लुडेड आहे. याच तिकीट काउंटर्सवरून आम्ही आमचे तिकीट्स कलेक्ट केले आणि पुढे जाताच आमचं स्वागत झालं जबरदस्त अशा हलगी वादनाने. सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी जणू काही आपण हा वॉटर पार्कच विकत घेतला आहे अशा पद्धतीचा आनंद ठसठशीत जाणवत होता. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एक सुंदर छान रंगीबेरंगी असं एंट्री. त्याची सुंदरता आणि भव्यता अतिशय विलोभनीय आहे. बालपणी आपलं फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे मामाचं गाव होतं आणि हीच संकल्पना आखून सयाजीराजे वॉटर पार्क मध्ये आपल्याला मामाचा वाडा पाहायला मिळतो.
आपल्या समृद्ध अशा संस्कृतीची आठवण करून देणारा मामाचा वाडा पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे बालपण नक्कीच आठवले असेल. पुढे जाताच आम्ही प्रवेश घेतला सयाजीराजे पार्क मधील सफारी पार्क या बोटिंगच्या सेक्शन मध्ये, जिथे गेल्यानंतर आम्हाला पॅडल बोटिंग करण्याचा अविस्मरणीय असा अनुभव घेता आला. अविस्मरणीय का? कारण की मेचा पहिलाच आठवडा, जबरदस्त असं तळपणारं ऊन आणि आम्ही खाली पॅडल बोटिंग करत आहोत. या बोटिंगला जाताना थंड पाण्याच्या बाटल्या सोबत असल्याशिवाय चुकूनही तुम्ही बोटिंगला जाऊ नका. बोटिंगचा जर का आनंद खरंच लुटायचा असेल तर ती परफेक्ट वेळ आहे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान. बोटिंग करताना तुम्हाला दिसतील कमळांनी भरलेले छोटेसे तलाव आणि काही प्राण्यांच्या मूर्ती, ज्यामध्ये आहे जिराफ, हरिण, हत्ती आणि गेंडा. बोटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो सयाजीराजे वॉटर पार्कच्या कॅम्पस मधील ब्रेकफास्ट करण्याच्या ठिकाणी. हा ब्रेकफास्ट लहान मुलांच्या तिकिटामध्ये अगदी कॉम्प्लिमेंटरी दिलेला आहे. ब्रेकफास्ट बद्दल जर का सांगायचं म्हटलं, मेनू अप्रतिम होते. पावभाजी, व्हेज मंचुरियन, डोसा, अतिशय जबरदस्त आणि भन्नाट टेस्ट. हा लिमिटेड स्वरूपात मिळणारा ब्रेकफास्ट मुलांना खूपच आवडला आणि आम्हाला देखील. आणि यानंतर कपडे चेंज करून लगेच आम्ही वॉटर पार्क कडे धावलो.
वॉटर पार्क मध्ये खेळून झाल्यानंतर सर्वांना जबरदस्त भूक लागली होती आणि आता वेळ झाली होती जेवणाची. सयाजीराजे वॉटर पार्क मधील एक ठिकाण असं आहे जे या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला दिसणार नाही, ते म्हणजे आहे ऍडव्हेंचर पार्क. या ऍडव्हेंचर पार्क बद्दल जर का तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणीच व्हिजिट करावी लागेल, कारण की तिकडे फोन्स अलाउ नाही आहेत आणि एक साईडला वॉटर पार्क आणि एक साईडला ऍडव्हेंचर पार्क अशी जरी तुलना केली तरी काही वावगं ठरणार नाही, कारण की इतकं जबरदस्त एक्सपिरियन्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला, पाहायला आणि अनुभवायला सुद्धा. शब्द कमी पडतील असा हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्कीच घेऊन बघा. जेवणानंतर आम्ही सुरुवात केली अम्युजमेंट पार्कला. अम्युजमेंट पार्क मधील सर्व खेळणी तुम्ही अनलिमिटेड टाइम्स खेळू शकता आणि त्या सर्वांचे पैसे आपल्या तिकिटाच्या दरात ऑलरेडी इन्क्लूडेड असतात. या ट्रेन मध्ये बसल्यानंतर आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो हे नक्कीच. आपल्या जवळूनच जाणाऱ्या हिरवळीचा आणि बोगद्याचा आनंद देणारी ही एक छान अशी सवारी आहे. अतिशय रोमांचक आणि मजेदार अशी सवारी म्हणजे ही स्विंग चेअर. प्रत्युषा आणि प्रभासला ही स्विंग चेअर इतकी आवडली की त्यांनी 3 वेळा याच्यामध्ये बसून आनंद लुटला. हे आहे रोलर कोस्टर. ज्या राईड मध्ये बसल्यामुळे बऱ्यापैकी सर्वजण मला घाबरलेलेच दिसले.
रोलर कोस्टरची राईड झाल्यानंतर आम्हाला दिसला हा आकाश पाळणा, ज्यामध्ये बसायला आम्ही सर्वच जण धावलो. आकाश पाळण्यातून दिसणारा संपूर्ण वॉटर पार्कचा व्ह्यू अतिशय विलोभनीय होता आणि त्यासोबतच सूर्यास्ताला जी सुरुवात झाली होती तो क्षण अप्रतिम. हे कोलंबस नावाचे प्राचीन जहाज आहे. लाटांसोबत वर जाण्याचा आणि खाली येण्याचा आनंद तुम्ही या जहाजामध्ये घेऊ शकता. हे आहे रेंजर. यामध्ये बसून तुम्ही अगदी शीर्षासन करू शकता. जागेवर बसून जर का शरीराची उलथापालथ करून घ्यायची असेल तर नक्की यामध्ये बसा. या खेळण्याला मी तर जमिनीवरील ऑक्टोपस असेच नाव दिले आहे. याच्यामध्ये जर का बसायचं असेल तर खूप सारी हिंमत गोळा करा आणि मगच बसा. याच्या प्रचंड अशा गतीने तुम्ही अगदी वेडे होऊन जाल. मित्रांनो, सयाजीराजे पार्कचा टायमिंग संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे आम्हाला 2 ते 3 खेळणी अशी एन्जॉय करता आली नाही. पण तुम्ही व्हिजिट करून नक्की ती एन्जॉय करा आणि या व्हिडिओसाठी आम्हाला आज रजा द्या. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.